दीक्षा रविंद्र देवजी महाराज की जय। हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार। कण कण में है बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता। दया से तेरी हो सभी भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है अनंत महिमा तेरी, दाता अपरंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। सद्गुरु माता दीक्षा रविंद्र देवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुचरणकार की जय। परम श्रद्धेय प्यारे सहस्त्र प्रेम से कहना, प्रेमाणु बोला या संत जनांना जवळजवळ 2:15 वाजल्यापासून या सत्संग भवनामध्ये बसून तुम्ही सर्व साधू संत महात्मा या आध्यात्मिक सत्संगाचा, या निरंकाराच्या तत्वज्ञानाचा आणि साधू संत महापुरुषांच्या गीत प्रवचनांचा आनंद आपण सत्संगी लुटतोय। दुपारचे 4:20 झाले आणि खरं तर ही वेळ झोपायची असते, पण हे संतांचं कार्य असतं। इतरांना जागृत ठेवण्याचं कार्य निरंतर चालू। तर साधू संत महात्मा झोपले असते तर आपण जागलो असतो का? एक विचारवंत सुंदर म्हणतो, हे मन आहे ना, सर्व गोष्टींवरती बसतं। मिठाई असेल त्याच्यावरती पण सत्संगांनी ही माशिकी आहे ना, मनाला माशीची उपमा दिली। माशी बघा ना, मिठाई असेल तर मिठाईवरती पण फिरताना मिळते आणि एखादी विष्ठा असेल तर विष्ठेवरती सुद्धा फिरताना दिसते। फक्त एका गोष्टीवरती ती माशी बसत नाही। कोणती गोष्ट सांगेल कोणी? अग्नी। जिथे दाह आहे, जिथे निकारे आहेत, तिथे ती कधीच माशी बसताना बघणार नाही, कारण तिला माहिती आहे इथे बसली तर मी जळून खात होणार। तसं हे मन आहे, मनामध्ये चांगल्याही गोष्टी येतात, वाईटही विचार येतात, परंतु ते कीर्तनामध्ये, भजनामध्ये, प्रवचनामध्ये, सत्संगामध्ये सत्संगाने बसायला पाहिजे। आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कीर्तनी बैसता निद्र नागरिक। पण या आधीच्या लढत्याने सद्गुरूची असीम अपार कृपा तुमच्या आमच्यावरती आहे। आज आम्हाला इथे येण्याचा उद्देश माहिती आहे, आणि जर उद्देश माहिती नसता तर सत्संगी निश्चित आपण असं बिछाण्यामध्ये किंवा सत्संग टीव्ही समोर असतो। दुपारच्या काळामध्ये इथे बसून सत्संगाचा आनंद घेतलाच नसता, कारण ससे तुम्हा आम्हाला माहिती पडले की निश्चित मुक्ती म्हणतात कशाला। आणि जर मुक्ती माहिती पडून घ्यायची असेल तर सत्संगाची बंधनं जाणून घेणं गरजेचं आहे। मग आजच्या मनुष्याला कोणत्या गोष्टीने, कोणत्या बंधनाचा आजचा मनुष्य ग्रस्त झालाय?
ह्याचा विचार मनुष्य आज करत नाही. आजच्या मनुष्याला वाटतं की मला सुंदर अशी बायको असावी, सुंदर अशी मुलं बाळं व्हावी, मान प्रतिष्ठा पद मिळावं, यामध्ये वावगं असं काही नाहीये. पण हे मिळत असताना त्या मनुष्याला जर कधी विचारलं की बाबा तुला मुक्तीची अभिलाषा आहे का, तुला मोक्ष पाहिजे का, सत्संगी उत्तर कुठे सापडणार नाही. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्रेमानं बोला. दास एकदा एका कामानिमित्त कुठे बाहेर गेला होता आणि सत्संगाची ज्या विभागामध्ये दास राहतो ना, त्या विभागामध्ये एक सत्संगाची देऊळ आहे. आता देवळाच्या बाहेर मोठीशी रांग लागली होती. दासने विचार केला आज नेमकं आहे काय, रोज ह्या वाट्याने जातो, एवढी कधी रांग पाहिली नाही देवळासमोर, आज कशी काय. नंतर समजलं की सत्संग कुठला तरी उत्सव होता, कुठलं तरी पर्व होतं. आज आपलं देखील मुक्ती पर्व आहे, आपला उत्सव आहे माझं. त्या रांगेतून पुढे चाललो होतो, तिथे बघत तर माझा दासचा जो बालपणाचा मित्र आहे तो मित्र देखील त्या रांगेमध्ये उभा होता. दास मी कुतूहलाने त्याच्या जवळ गेला, त्याची विचारपूस केली आणि त्याला कारण विचारलं, बाबा तू रांगेत का उभा. तर त्याने सांगितलं की देवदर्शनासाठी. म्हटलं बा चांगली गोष्ट आहे, आस्तिक आहे, भाविक आहे, प्रभू परमात्म्याप्रती सत्संग जी आस्था आहे, श्रद्धा आहे, भक्तिभाव आहे, तो आवश्यक आहे. पण पुढे त्याला जर तुम्ही विचारलं की हे कारण आहे की अजून काही कारण आहे, मग त्याने कारणांचं ती लिस्ट वाचून दाखवली की चांगला जॉब नाही, घरामध्ये सुख नाही, घरामध्ये आनंद नाही, घरामध्ये सत्संगाचे वातावरण चांगलं नाही, आणि म्हणून मी देवाच्या द्वारामध्ये आलो. हरीच्या लडकन विचार करूया, आजचा मनुष्य देवाकडे सगळं काय मागतो, पण जे मागायचं तेच मागत नाही. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये परमात्मा आला ना, ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये सत्संग जी देव प्राप्त झाला ना, त्याला मुक्ती प्राप्त होतेच. महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातला पहिलाच अभंग सत्संगाची बाई देऊन जातो, येतो ना. देवाची या द्वारी तेने मुक्ती चारी साधी, देवाची या द्वारी तेने मुक्ती चारी. कुठल्या चार मुक्त्या? स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. प्राप्त झाल्या की नाही झाल्या आपल्याला? देवाच्या द्वारामध्ये किती क्षण उभं राहिल्यानंतरला? एक क्षण उभं राहिल्यानंतरला त्या मित्राला सत्संगी दासने सांगितलं की तुला जे पाहिजे ना परमात्म्याकडनं, ते परमात्मा तेव्हा देईल. तू हे सगळं मागण्यापेक्षा जर तू परमात्मा मागितलास ना, कारण ती भली मोठी रांग ना काहीतरी मागण्याकरता होती, पण परमात्माकडनं काहीतरी मागण्यापेक्षा जर परमात्माच मागितला ना, तर सगळं प्राप्त होईल की नाही होणार. मग म्हणून सत्संगाची महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये लिहून ठेवलं की देवाची या द्वारे तेने मुक्ती चारी. सत्संगाची चार मुक्त्या स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता प्राप्त होतात, पण त्या प्राप्त करण्याकरता सद्गुरूची आवश्यकता असते. आणि हा सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये सत्संग जी आला आणि मुक्तीची अभिलाषा, मुक्तीची प्राप्ती, मुक्ती सत्संगाची प्राप्त व्हावी करता प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक भक्ती करणाऱ्या जीवाचा सत्संगाची अट्टहास चालू आहे. पण ही मुक्ती प्राप्त करण्याच्या मार्गावरती अनेक अशा अडचणी आहेत. त्यातली पहिली अडचण, त्यामधली पहिली बाधा म्हणजे सत्संगाची अज्ञान. जोपर्यंत मनुष्याच्या मनामधलं अज्ञान दूर होत नाही ना, तोपर्यंत ती ज्ञानाचा मार्ग देखील सापडत नाही आणि सत्संगी मुक्तीची द्वार देखील खुली होत नाही. आज थोडासा मंथन करूया, थोडासा विचार करूया, कारण आपण मुक्ती पर्व दिवस साजरा करण्याकरता नाही तर साध्य करण्याकरता आलेलो. आज सकाळी देखील बोलत होता, मानव एकता दिवस असेल, समर्पण दिवस असेल, मुक्ती पर्व दिवस असेल, हे मिशनचे दिवस आहेत ना मायबापो, हे केवळ औपचारिकता म्हणून साजरे करण्याकरता नाहीच आहे की बाबा एका दिवशी सर्व सत्संग महापुरुषांनी एकत्र यायचं, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि मग घरी निघून जायचं. ही एक प्रथा असू शकते, ही एक परंपरा असू शकते. हा उद्देशपूर्तीचा मार्ग नाही.
मग ज्या साधू संत महापुरुषांच्या जीवनामध्ये जिवंतपणे मुक्ती प्राप्त झाली ना, त्यांच्या जीवनामधलं अज्ञान सत्संगाने दूर केलं होतं. मग थोडंसं मंथन करूया, थोडासा विचार करूया की काय माझ्या जीवनामधलं अज्ञान दूर झालंय का. जर अज्ञान दूर झालं असेल तर सत्संगाची परमात्मा कळेला. जर अज्ञान दूर झालं नसेल तर परमात्मा मुळीच समजला नाही. दासला तो दृष्टांत आठवतोय, प्रेमाने बोला. 3 मित्र होते आणि त्या मित्रांना सत्संगाची आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रवास करायचा होता. आणि त्या एका गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रवास करण्याकरता सत्संगाची केवळ 2 गावांच्या मध्ये एक मोठी विशाल नदी होती. आणि त्या विशाल नदीमधून पार पैदली जाण्याकरता सत्संगाची नावेचा आधार घ्यायला लागायचा. होडीच्या आधारानं या गावातून त्या गावामध्ये जाता येत असायचं. आता ते 3 मित्र होते. ते मित्र विचार करतात की आपल्याला त्या गावात जायचं आहे, प्रवास थोडा मोठा आहे. ते विचार करतात की आपण रात्रीचा प्रवास करू, म्हणजे जेणेकरून आपण सकाळी त्या पैदली त्या गावात जाऊ, दिवसभर आपलं काम उरकू आणि संध्याकाळी पुन्हा प्रवास करून आपल्या गावी परत येऊ. आता त्या 3 मित्रांनी एक नावेचा आधार घेतला, एका होडीचा आधार घेतला. आता तिघे देखील त्या नावेमध्ये त्या होडीमध्ये सत्संगाने सवार झाले. ते चढले आणि ती नाव हाकण्याकरता जे वल्ले असतात ना, ते वल्ले सत्संगाने हाकलायला लागले. त्या वल्ल्याने सत्संगाची नाव पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीचे 11-12 वाजले असतील. काळाकुट्ट अंधार पडला होता. एकमेकांना सत्संगाची आधार देत, एकामेकांची मदत करत, एकामेकांशी चर्चा करत, कधी एक मित्र ते वल्ले हाकतोय तर दुसरा मित्र सत्संगाची थोडा आराम करतोय, दुसरा मित्र वल्ले हाकतो तर तिसरा मित्र आराम करतोय. असं करता करता काही तास उलटून गेले. त्यांचा प्रवास चालू होता. आता प्रवास करता करता सत्संगाची काही कालावधी उलटून गेले. 4-5 तास गेल्यानंतरला त्यांनी पाहिलं की हळूहळू सकाळचा प्रकाश सत्संगाची दिसू लागला, पांढरा फुटू लागला. आणि सत्संगी ते बघतायत रात्री जिथून प्रवास सुरू केला होता ना, तिथेच त्यांची ती सत्संगाची बोट, ती नाव तिथे होती. तिघेही आश्चर्यचकित झाले की रात्रभर आम्ही ते वल्ले हाकतोय, रात्रभर आम्ही सत्संगाची प्रवास करतोय. जी बोट ह्या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावरती जायला पाहिजे ना, ते करण्याकरता जे जे करायचं ते सगळं करतोय. मग ती बोट हिथून तिथपर्यंत गेलीच कशी नाही. मग त्यामधल्या एकाला सत्संगाची लक्षात आलं की जी बोट ना त्या रशीने बांधली होती ना, ती रशी सत्संगाची सोडायची विसरून गेली. मग रात्रभर काय, आयुष्यभर जरी ते वल्ले हातात बसले तरी ती बोट ह्या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर जाईल का माय बाबू? मुळीच नाही ना. मंथन करण्याची गरज आहे की मी देखील भक्ती करतोय, माझा देखील अध्यात्म चालू आहे, माझा देखील परमार्थ चालू आहे. पण तो परमार्थाची जी बोट जी आहे, ती नाव जी हाकताना सत्संग सेवा स्मरणाचं सत्संग जी वल्ले चालवतोय, तर सत्संग अज्ञानाच्या दोरीने जर माझी मी नाव परमार्थाची बांधून ठेवली असेल ना, तर मुक्ती तर काय, ज्ञान देखील माझ्या सत्संग पदरात पडणार नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञानी साधू संत महात्मांनी निरंतर त्या गोष्टीचा सत्संगाची उल्लेख केला की जीवनामध्ये सत्संगाची अज्ञानाला जर पार करायचं असेल तर ज्ञानाची फार गरज आहे. आणि म्हणून आज समयाच्या सद्गुरू माताजी सत्संगाची वारंवार आपल्या प्रवचनामधून ह्या निरंकाराचा आधार घ्यायला सांगतात. परंतु सत्संगाची आपली अवस्था अशी झाली आहे ना, कितीतरी वेळा आम्ही सत्संगामध्ये दृष्टांत तो गोष्ट ऐकली असेल की एखाद्या आईने आपल्या लहान मुलाला कडेवर घ्यावं आणि सत्संगाच्या आकाशातला चंद्रमा दाखवा की बाळा तो बघ चांदोबा. मग ते बाळ काय करतं, त्या चंद्रापर्यंत त्याचं बोट पोचत, त्याची नजर पोचतच नाही. तो आईच्या बोटाला कित्येक दिवस चंद्र समजतो. आज तुमची आमची अवस्था तीच झाली. आणि मग सत्संगी सर्वात जास्त मुक्तीमध्ये बाधा, मोक्षामध्ये बाधा जर कुठे निर्माण होत असेल तर सत्संगाची ज्ञान नीट न कळल्यामुळे सत्संगाची हा गोंधळ होतो. म्हणून या हरीच्या लाडक्यानो, जर मला मुक्ती पदापर्यंत पोहोचायचं आहे, मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे, तर माझ्या जीवनाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे. नाहीतर सत्संगाची मी सत्संग करतोय, मी सेवा करतोय, मी सिमरन करतोय, मी समागमाचा हिस्सा बनतोय, या सगळ्या गोष्टी करतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देखील माझ्या मनामध्ये भ्रम आहे. माझ्या मनामध्ये सत्संगाची अजूनही सद्गुरूवरती पूर्ण विश्वास नसेल ना, तर माझ्या भक्तीची सुरुवातच होऊ शकत नाही. वास्तविक सत्संगाची मुक्तीमध्ये बाधक जर कोणती गोष्ट ठरत असेल
तर तो सत्संगजी गुरुवरचा अविश्वास देखील. प्रेमाने बोला. बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी जेव्हा नवीन नवीन गुरुगादीवर 1980 मध्ये बसले, 1980 पासून 1982 पर्यंत 2 वर्षामध्ये बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी जे काही प्रवचनं केली, त्या प्रवचनाचा एक संक्षिप्त छोटंखानी पुस्तक सत्संगजी बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी प्रकाशित केलं होतं आपल्या प्रकाशन विभागामध्ये. आणि त्या पुस्तकामध्ये सर्वात पहिलं वाक्य, सगळ्यात पहिला थॉट बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी लिहून ठेवला होता. ते पुस्तक हिंदीमध्ये होतं. पुस्तकाचं नाव अनमोल बोल. त्या पुस्तकामध्ये बाबा हरदेवसिंगजी महाराज म्हणतात की परमात्म्याला जाणू, दास जे बोलतो त्याच्याकडे थोडं सत्संगजी बारकाईने लक्ष द्या. की बाबा हरदेवसिंगजी महाराज म्हणतात की परमात्म्याला जाणून जो गुन्हा करेल त्याने उंच इमारतीवरून उडी मारण्यासारखं आहे. बाबा हरदेवसिंगजी महाराज स्पष्टपणे सांगतात की ज्याने परमात्म्याचं ज्ञान घेतलं, परमात्म्याची जाणकारी केली आणि त्याने सत्संगजी त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये जर एखादी चुकीची गोष्ट घडते ना, चुकीची गोष्ट म्हणजे सत्संगची निंदा असू शकते, ते इतरांप्रती वैर असू शकते, ईर्ष्या असू शकते, इतरांप्रती सत्संगची द्वेषाची भावना असू शकते. बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी सत्संगजी हा उपदेश केलाय. बाबा हरदेवसिंगजी महाराजांना सत्संगजी तुम्हा आम्हाला चेतन करताना हे वाक्य लिहून ठेवलंय कि जो परमात्मा को जानकर जो गुनाह करेगा वो ऊंची इमारत से छलांग लगाने के बराबर है. मग सत्संगी विचार करूया, एखाद्या व्यक्ती उंच इमारतीवरती उभा आहे, एका बिल्डिंग वरती उभा आहे आणि वरती उडी मारली, काय होईल? एकतर तो जिवेनाशी जाईल किंवा अपंगत्व येईल. नुकसान कुणाचं? त्या व्यक्ती. प्रेमाने बोला. मग सत्संगजी विचार करूया, त्या उंच इमारतीवर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या इस्मानं जर उडी मारली तर तो अपंगत्व येईल किंवा त्याचा मृत्यू होईल. मग हीच गोष्ट जर माझ्या जीवनामध्ये सत्संगजी जर विचार केला तर मला ब्रह्मज्ञानाचा, अद्वैत तत्वज्ञानाचा बोध झालेला आहे, मला परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे, मला ईश्वराचं दर्शन झालेलं आहे, मला ईश्वराची प्राप्ती झाली. आणि जर माझ्या जीवनामध्ये आजही अज्ञान असेल, माझ्या जीवनामध्ये सत्संगजी आजही ईर्ष्या, द्वेष, निंदा, नफरतीची भावना असेल, तर सत्संगजी माझी अवस्था देखील तशीच होऊ शकते ना, की मी उंच इमारतीवरती उभा आहे आणि वरून उडी मारते. या आजच्या लाटेनं विचार करूया, जर एखादा कायद्याचा जाणकार असेल ना आणि त्याच्याकडनं जर कायदा पुसला गेला किंवा त्याच्याकडनं कायद्याचं उल्लंघन केलं गेलं तर आपल्या संविधानामध्ये, आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्याला सर्वात जास्त शिक्षा होते, त्याला सर्वात जास्त सत्संगजी कठोर शिक्षेचं प्रावधान आपल्या संविधानाने सत्संगजी लिहून ठेवलं, आपल्या कायद्याने लिहून ठेवलं. मग एखाद्या अज्ञानी व्यक्ती, एखाद्या महापुरुषाला ब्रह्मज्ञानाचा बोध नाही, तत्वज्ञानाचा बोध नाही, त्याला सत्संगजी ब्रह्मज्ञान माहित नाही, ईश्वराप्रती सत्संगची प्राप्ती नाही, त्याच्याकडनं एखाद्या चुकीचं कार्य झालं, त्याच्याकडनं एखाद्याची द्वेष, ईर्ष्या, नफरत, निंदा झाली तर सत्संगजी त्याला तेवढं नुकसान होणार नाही जेवढं नुकसान ज्या ब्रह्मज्ञानी महापुरुषांच्या जीवनामध्ये परमात्म्याचा बोध झाल्यानंतरला देखील. दास याच गोष्टीला एका वृत्तांताच्या माध्यमातून दासच्या जीवनात घडलेली घटना ती सांगून सत्संगजी दास आपला विषय पुढे करेल. प्रेमाने बोला. सत्संगजी दास एक दिवशी आपल्या घरी बसून आपलं ऑफिसचं काम करत होता. दासची पत्नी स्वयंपाकघरामध्ये सत्संगीचं काम करत होती, स्वयंपाक करत होती. दासचा मुलगा त्यावेळी सत्संगजी 5-6 वर्षाचा असेल आणि दासची छोटी मुलगी नेमक्या सत्संगजी 1.5 वर्ष 1.5 वर्ष सत्संगीची बहुतेक तिला पूर्ण झाला असं घडलं असं की दास आपल्या ऑफिसमध्ये ऑफिसचे काम करत एका ठिकाणी बसला होता. दासची पत्नी सत्संगीची स्वयंपाकघरात होती. दासचा मुलगा आपलं दप्तर काढून, आपली स्कूलची बॅग काढून सत्संगजी आपला होमवर्क कंप्लीट करत होता, आपला गृहपाठ लिहत होता. दाशीची छोटी मुलगी सत्संगी तिथेच झोपत होती, तिथेच खेळत होती. थोडा वेळ निघून गेला, तिची काही हालचाल जाणवेल म्हणून पत्नी स्वयंपाकघरातूनच आवाज लावते की बघा जरा बाकी करते काय, छोटी मुलगी करते काय, तिचं लक्ष, तिची चालू कुठे ऐकायला येत नाही. आणि ती अशी बराच वेळ कुठे स्वस्त बसत नव्हती. दास ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणावरच बघतोय तर इथे मोठा मुलगा अभ्यास करत होता, त्या बरोबर मागच्या बाजूला ती मुलगी बसली होती. दासने सत्संगजी वाटलं की काही ना काहीतरी खेळत असेल, काही ना काहीतरी करत असेल
लक्ष दिलं नाही. पत्नीने आवाज दिल्यानंतर पत्नीला उत्तर दिलं की नाही खेळते. थोडा 10-15 मिनिटाचा कालावधी पुन्हा मायबाप गेला. पुन्हा पत्नी स्वयंपाकघरातून आवाज देते की बरेच वेळ झाला मुलीची चाहूल दिसत नाही, तुम्ही बघा करते काय. दासने पुन्हा कटाक्ष काढला. दासने पुन्हा पाहिलं, मुलगी त्याच ठिकाणी बसून खेळत. पुन्हा दासने तिला समजून घातली, तिला सांगितलं की मुलगी खेळते, तू काळजी करू नको, तू तुझा स्वयंपाक कर. सहसंगजी थोड्या वेळानंतर असं झालं की मी माझ्या कामामध्ये बिझी होतो, मुलगा अभ्यास करत होता आणि थोड्या वेळामध्ये पत्नी स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि जोरदार एक रट्टा, एक फटका मुलाच्या पाठीत मारते. मुलगा सत्संगाची पाठ चोळत चोळत आईला विचारतो, मला मारलं का, माझी चूक काय, मी तर अभ्यास करतोय. सत्संगी दासला काही समजेना. दासनी पण पत्नीला विचारलं की त्याची चूक काय, तो तर अभ्यास करतोय, त्याला मारण्याचं कारण तरी काय. त्यावरती पत्नी सत्संगाची दासवरती थोडीशी उंच आवाजात बोलते, मी 2दा-3दा तुम्हाला विचारलं की मुलगी करते काय, मुलगी करते काय, तुम्ही सांगताय की खेळते, पण ती खेळते कशाशी हे तुम्ही नाही बघितलं. दासने सत्संगी थोडंसं पुढे जाऊन बघितलं की दासचा जो मोठा मुलगा अभ्यास करता दप्तर जे काढलं होतं ना, त्या दप्तरामध्ये त्याच्या असणाऱ्या जेवढ्या वह्या, जेवढी पुस्तकं होती, ती पुस्तकं मुलीने सोबत घेतली होती आणि तिला सत्संगी त्याच्याच दप्तरामध्ये एक स्केच पेन मिळाला, एक कलर पेन्सिल मिळाली आणि त्या मुलीने त्या मुलाच्या पूर्ण वह्या पुस्तकांवरती सत्संगाची ओरखाडे काढून, ड्रॉइंग काढून ठेवली होती. सत्संगाची दास पत्नीला विचारतोय, चूक तिची, मान ह्याला का, दम मला का. त्यावरती सत्संगाची पत्नी उत्तर देते, ती लहान आहे, तिला कळत नाही खेळायचं कशाशी, पण मी तुम्हाला 1दा नाही 2दा सांगितलं की मुलगी खेळते कशाशी ते बघा, पण तुम्ही खेळते कशाशी ते बघण्याची सत्संगी थोडी तस्ती देखील घेतली नाही, म्हणून ह्याला मार मिळाला आणि तुम्हाला दम पडला. या माय बाबा, माझी भक्तीमध्ये अवस्था देखील अशीच आहे ना. गुरु सत्संगाची जागृत करण्याचं काम करतो, गुरु बंधनातून मुक्ततेकडे नेण्याचं काम करतोय, परंतु सत्संगाची मी माझ्या अज्ञानामध्ये एवढा खुश आहे ना की सत्संगी त्या ज्ञानाकडे मी डोळे उघडून बघायला पाहिजे. आणि म्हणून बाबा महादेवसिंगजी महाराजांना ते लिहावं लागलं की परमात्मा को जानकर जो गुनाह करेगा वो ऊंची इमारत से छलांग लगाने के बराबर है. सत्संगाची निश्चितच मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी माझी तंगडी मोडल्याशिवाय राहणार नाही. मी मुक्ती मोक्षापासून मी सत्संगाची पार लागणार नाही. मग माझ्या जीवनामध्ये सत्संगाची ते अज्ञानरूपी अंधकारातून पैर तिथे जायचं असेल ना, तर ह्या ज्ञानाची शिदोरी असणं फार गरजेचं आहे. हा ज्ञानाचा प्रकाश फार असणं गरजेचं आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, सद्गुरुमाता सुदीक्षा महाराजांनी सत्संगाची आपल्या प्रवचनामध्ये लिहून ठेवलं, सांगितलं की निरंकाराच्या जाणीवेत राहणं म्हणजे भक्ती. जसे सकाळी सुद्धा तो विषय घेतला की आम्हाला वाटतं की सत्संगाला येणं म्हणजे आमची भक्ती, आम्हाला वाटतं सत्संग सेवा सिमरन करतोय म्हणजे आमची भक्ती, आम्हाला वाटतं समागमाचा हिस्सा बनतोय म्हणून आमची भक्ती. सत्संगाची ही भक्ती असूच शकत नाही. परमात्म्याच्या जाणीवेत राहणं म्हणजे सत्संगाची भक्ती. आणि जो जो महात्मा परमात्म्याच्या जाणीवेत जीवन जगतो ना, मग तो आपलं काम करत असेल तरी त्याचा परमार्थ होतो, तो सत्संगाची आराम करत असेल तरी त्याचा परमार्थ होत असतो. आणि परमार्थ करण्याकरता काळ वेळ स्थळाची आवश्यकता नसते. आतो प्रहर ज्याचा परमार्थ होतो ना, त्याला मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे आरेच्या लाटकेने जोपर्यंत ती जाणीव माझ्या मनामध्ये, जीवनामध्ये सत्संगी प्रस्थापित होत नाही ना, तोपर्यंत केवळ मी येतोय ही औपचारिकताच असू शकते. त्या औपचारिकतेतून जोपर्यंत मी बाहेर निघत नाही, प्रॅक्टिकल जीवनामध्ये, वास्तविक जीवनामध्ये मी परमात्म्याला जीवनामध्ये प्राथमिकता देत नाही ना, तोपर्यंत सत्संगाची माझ्या जीवनामध्ये तो आनंद, ते सुख, ती मुक्ती प्राप्त होणार नाही. दासला सत्संगाची हमारे आपल्या विषयीचे परम श्रद्धेय परम आदरणीय महात्मा ऋषी कमलजींच्या जीवनातला एक किस्सा आठवतोय, तो ठेवून दास आपल्या विषयी पुढे वाढला. प्रेमाला बोला. ब्रह्मऋषी कमलजींच्या जीवनातली ती एक घटना आहे. ब्रह्मऋषी कमलजींच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. जवळजवळ सत्संगाची 2-3 आठवडेच लग्नाला शिल्लक राहिले होते आणि सत्संगी ऋषी कमलजी पिता होते, वडील होते. त्यांनी थोडासा अंदाज बांधला की मुलीच्या लग्नासाठी खर्च जो होतोय तेवढं धन, तेवढा पैसा माझ्याकडे नाही. तर साहजिकच आहे, सत्संगाची आपल्या प्रपंचामध्ये जर थोडीशी माया कमी पडली की आपल्याला थोडी ना थोडी तरी चिंता होतेच ना.
स्वाभाविक त्यांच्याही जीवनामध्ये सत्संग ती गोष्ट जी होती ती माया कमी आहे ह्या गोष्टीने सत्संग त्यांचं मन ग्रासित झालं आणि त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांकडे सत्संगची आपली अडचण त्या महात्माने सांगितली. त्यांच्या मित्राने सत्संग त्यांना सल्ला दिला की महाराज आपण एक काम करू, संध्याकाळी बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांचा जो जमाना होता, बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांकडे जाऊ, बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांना आपण आपली अडचण सांगू, निश्चितच बाबाजी काही ना काहीतरी यातून मार्ग काढतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि यातून तुमच्या चिंतेचं जे कारण आहे ना ते संपुष्टात येईल. तो सल्ला ऋषी कमलजींना देखील पटला आणि ऋषी कमलजी आणि त्यांचे ते मित्र दोघे जण संध्याकाळी कोठीवरती गेले. बाबा गुरुबचन सिंगजी महाराज बसले होते आणि सत्संगाची दोन्ही महात्माने धननिरंकार केला आणि ऋषी कमलजी डोकं सत्संग धननिरंकार करून वरती उठतायतच तोपर्यंत बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांनी त्यांच्या हाताने कागद दिला. तो कागद देत देत बाबा गुरुबचन सिंगजी महाराज म्हणतात कि ऋषि कमल जी, आपने घर जाना है और अटैची उठाकर आज ही प्रचार यात्रा में निकलना है. आता सत्संगजी त्या भक्तांना करायचं काय? आले होते कशासाठी? आपली अडचण सांगायला ना. आपल्या मुलीचं लग्न 3 आठवड्यावरती आहे, 1 महिन्यावरती आहे, मग तयारी करायची आहे, सगळ्या गोष्टींची सत्संगची लगबग करायची आहे. पण त्या गोष्टीचं सत्संगची महात्माने काही सांगायच्या अगोदर बाबाजींनी जो तो कागद दिला, जी प्रचार यात्रेची सत्संगची यादी दिली होती, कुठे कुठे कार्यक्रम करायचे त्याची सत्संगची प्रचार यात्रेचा तो कागद घेतला आणि बाबाजींच्या चरणावरती डोकं ठेवून सत्संगजी आपल्या घराकडे जात आहेत. तोपर्यंत त्यांचे जे मित्र होते ना ते विचारत पडले की बाबा हा आपली अडचण सांगायला महात्मा इथे आला होता आणि बाबाजींना काही न सांगता बाबाजींचा आदेश करून घराकडे चाललाय. मागून सत्संगजी धावत महात्मा गेले, त्यांच्या हाताला पकडलं आणि विचारतात की महाराज, आप तो आपकी परेशानी बताने आए थे ना, आपने अपने बाबा जी को परेशानी नहीं बताई और इस प्रचार यात्रा पे निकल गए. आपको कुछ होश है कि नहीं है? तुम्हाला काही सुदबुद आहे की नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? काही दिवसावर तुमच्या मुलीचं लग्न आणि तुम्ही आपली अडचण न सांगता प्रचार यात्रेला जाताय. आणि ती प्रचार यात्रा पण तेव्हा सांगते ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न त्याच्या 2 दिवस अगोदर. महात्माने सत्संगजी त्या महात्माला समज देताना सांगितलं की सद्गुरू 3 लोकांचा मालिक असतो, तो अंतर्यामी असतो. त्याला शब्दाने सांगायची आवश्यकता नसते, तो घटाघटातला जाणतो. आणि मला माझ्या सद्गुरूवरती पूर्ण विश्वास आहे की त्यांना माझी अडचण माहिती आहे. मी शब्दात सांगून माझ्या भक्तीला कुठे ना कुठेतरी कुंठित करण्याचं काम करतो. मला आदेश आला, मला माझ्या आदेशाचं पालन करू द्या. माझी भक्ती ह्या गोष्टीसाठी परवानगी देत नाही. महात्मा सत्संगजी घरी जातात, आपली बॅग भरतात. पत्नी सत्संगजी सांगते की तुम्ही असं काय करता? मुलीचं लग्न आहे, तयारी करणार कोण? पत्नीला समज घातली जाते, मुलीला समज घातली जाते आणि महात्मा सत्संगजी त्याच संध्याकाळी प्रचार यात्रेला जातात. आणि सत्संगजी विश्वास ठेवा, पूर्ण प्रचार यात्रेमध्ये कुठेही त्यांच्या मनाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय शिवला देखील नाही. ते त्यांच्या सेवेमध्ये एवढे तल्लीन झाले, एवढे मग्न झाले, एवढे सत्संगजी सद्गुरूशी एकमेक झाले की सत्संगजी ज्या दिवशी लग्न होणार ना त्याच्या 2 दिवस अगोदर आल्यानंतर कळतंय की बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांनी सर्व तयारी केली होती. ते करणार त्याच्यापेक्षा सुंदररित्याने त्यांनी तयारी करून ठेवली होती. हा सत्संगही त्यांचा सद्गुरूवरती असलेला विश्वास होता, हा त्यांच्या सद्गुरूप्रती असलेला समर्पित भाव होता, ही त्यांची त्यांच्या सद्गुरूप्रती असलेली भक्ती होती. मी माझ्या जीवनामध्ये थोडंसं मंथन करून बोलायचं. एक जर माझी गोष्ट माझ्या मनासारखी नाही ना झाली तर सत्संगजी मी सद्गुरूला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं केल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनासारखं होत नसेल तर सद्गुरूवरचा विश्वास सत्संगजी क्षणात डामाडोल व्हायला कमी पडत नाही. आणि सत्संगजी अशा प्रकारे जर माझ्या जीवनाचं कालचक्र चाललंय ना तर निश्चितच सत्संगजी मी मुक्तीची अपेक्षा करायची तरी कशी करायची? कारण ब्रह्मज्ञान जे प्राप्त झालंय ना, असं नाही की सत्संगजी मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय तर माझ्या जीवनामध्ये सर्व सुखच प्राप्त होईल, माझ्या जीवनामध्ये सगळी भरभराटच होईल, माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंदच राहील. दास वारंवार ती गोष्ट सांगतो. आता पावसाळ्याचे दिवस आहे, आपण सर्वांनी छत्र्या घेतल्या असतील, घेतल्यात ना? असं कधी झालंय का मी छत्री घेतली म्हणजे पाऊसच येणार नाही? छत्री कशाला घेतो? जर पाऊस आला तर छत्री पाहिजे ना, म्हणून छत्री घेतो ना. कोण असा व्यक्ती आहे का बाबा मी आता छत्री घेतली आता पाऊस नाही येणार?
तत्वतः सत्संगाची मी ज्ञान घेतलं म्हणजे सत्संग दुःख येणार नाही याची गोष्ट नाही सत्संगाची. हा, दुःख आलं तर माझ्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारानं त्या दुःखावरती मात सत्संगाची मी मिळवू शकतो. जी सद्गुरूने समज दिली, जे सद्गुरूने ज्ञान दिलंय, ज्या सद्गुरूने सत्संगाची मला त्या मोह मायेपासून दूर केलंय, त्या मोह मायेवरती विजय प्राप्त करण्याकरता हे ब्रह्मज्ञान सत्संगाची कामाला येईल. आणि जेव्हा ब्रह्मज्ञानाचा मी आधार घेईन ना, तेव्हाच सत्संगाची मला मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होईल. बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी सत्संगाची आपल्या विचारात म्हटलं होतं की जितनी गहरी आसक्ती उतना गहरा दुःख. जेवढे जेवढे संसाराकडे, जेवढे शास्त्रीय भौतिक वस्तूंकडे आम्ही जेवढे आसक्त होऊ ना, ती वस्तू प्राप्त झाली तरी सत्संगाची सुख होणार नाही. आणि म्हणून सत्संगाची ह्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर जीवनाला आधार ज्ञानाचा करावा लागेल. ती समज सत्संगाची प्रगाढ करावी लागेल. ती समज सत्संगाची मानवी मनामध्ये रुजवावी लागेल की परमात्म्याचा बोध झालाय ना, त्या परमात्म्याच्या बोधानं जीवन जगणं म्हणजे सत्संगाची माझा परमार्थ करणं. नाहीतर बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी आजच्या मनुष्याची गत सांगितली होती आपल्या विचारामध्ये. प्रेमाने बोला. बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी आपल्या विचारामध्ये सांगितलं होतं, एका गृहस्थाकडे फिश टँक होता. तबंगी असते ना, त्यामध्ये मासे ठेवतो. त्या व्यक्तीच्या मनामध्ये सहज विचार आला की ह्या फिश टँक मध्ये हे मासे ना बरेच दिवसापासून आहेत. तो व्यक्ती विचार करतो की माझ्या गावाच्या बाहेरच एक तलाव आहे, तलाव म्हणतो आपण. त्या तलावात ह्या सगळ्या माशांना, त्या फिश टँक मध्ये मी बंदिस्त केलेल्या माशांना मी मोकळं करून टाकतो, मुक्त करून टाकतो. हा विचार त्याच्या मनामध्ये आला. तो फिश टँक घेऊन जातो त्या तलावाच्या किनारी आणि सत्संगाची त्या तलावाच्या किनारी त्या फिश टँक मधले मासे जे आहेत ते सगळे काय करतो, मोकळे करतो आणि आपल्या घरी येतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या मनामध्ये विचार येतो, मी काल जे माशांना मोकळं केलं होतं, मुक्त केलं होतं, ते मासे आता निश्चित तलावाच्या दूरपर्यंत गेले असते. मग त्या जिज्ञासेने तो बघायसाठी सत्संगाची जातो. तर एक चमत्कार त्याला दिसतो. चमत्कार काय, तर ते मासे ना ज्या ठिकाणी सोडले होते ना, त्याच क्षेत्रफळामध्ये, त्याच दायऱ्यामध्ये, त्याच वातावरणात गोल 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 फिरतायत. का? त्यांना मुक्त केलं होतं. एवढं विशाल समुद्रामध्ये, विशाल सागरामध्ये, विशाल त्या तलावामध्ये त्यांना सोडलं होतं. मग त्या तलावाचा आनंद त्यांना घेता येत होता. कारण का? बरेच वर्ष सत्संगाची त्यांना त्या फिश टँक मध्ये राहण्याची सवय झाली होती ना. ती सवयीमुळे सत्संगाची त्यांचं ते दिनचर्या, त्याच त्या फिश टँकच्या अवतीभोवती फिरायची ती सवय देखील सत्संगाची सुटली नाही. ती सवय देखील तुम्हाला आम्हाला लागली. सत्संगाची जन्मोजन्मांचे जे संस्कार झाले, जन्मोजन्मांपासून जे मनावरती झालेले संस्कार, ह्या सत्संगाची आत्म्यावर झालेले संस्कार आहे ना, मला मुक्त होऊन देत नाही. आणि म्हणून सत्संगाची बाबा हरदेवसिंगजी महाराजांना सांगावं लागलं की ये खुदा इतनी आजादी देना, ये खुदा इतनी आजादी देना की मैं तेरे कैद में रह सकूं. सत्संग मुक्ती पण पाहिजे, पण सत्संग सोबत भक्तीमध्ये सद्गुरूची कैद पण पाहिजे. मुक्त व्हायचं तर समाजाच्या अंधश्रद्धेतून, समाजाच्या चालीरीतून, समाजाच्या सत्संगाची बंधनातून, आणि बंधनात जायचंय तर गुरुच्या वचनाच्या बंधनात जायचं. आणि ज्या भक्ताने गुरुच्या वचनाचं बंधन मानलं ना, तो खऱ्या अर्थाने मुक्त झाला. दासला ती गोष्ट आठवते. प्रेमाने बोला. आमच्या मिशनचे फारच सत्संगाची विद्वान महात्मा जेडी शर्माजी यांनी सत्संगाची एक दिवशी चिरगुर बघायला आपल्या विचारामध्ये ती गोष्ट सांगितली होती की ज्याच्या जीवनामध्ये निरंकार परमात्मा सामील असतो ना, ज्याच्या जीवनामध्ये परमात्म्याला प्राथमिकता दिली जाते ना, त्याच्या जीवनामध्ये सत्संगाची परमात्मा सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नसतात, त्या भक्ताचं जीवन कसं असतं. महात्मा सांगत होते की एकदा प्रचार यात्रेला चालले होते. प्रेमाने बोला. हुजूर बाबा हरदेवसिंगजी महाराजांचा काळ होता आणि बाबा हरदेवसिंगजी महाराजांमध्ये एका गावातून दुसऱ्या गावामध्ये प्रचार यात्रा सुरू होती. आणि सत्संगाची अचानक जेडी शर्माजींना बाबाजींचा संदेश मिळतो. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रोटोकॉल बनलेला असतो. बाबाजींच्या, माताजींचे कुठे कुठे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम सत्संगाची पूर्वनियोजित असतात. आता जेडी शर्माजींना माहिती होतं की बाबाजींना कुठल्या ठिकाणी जायचंय, कुठल्या सत्संग भवनाला त्यांचा मुक्काम होता. आणि अचानक सत्संगाची बाबा हरदेवसिंगजी महाराज जेडी शर्माजींना सांगतात की
गाड्या ज्या आहेत ना ते पुढे गेल्यानंतरला लेफ्टला वळवा. आता तो वायरलेस वरती मेसेज जातो. वायरलेस वरती मेसेज गेल्यानंतरला सत्संगची गाड्या डाव्याकडे जवळ छोटासा कच्चा रस्ता असतो ना, त्या कच्च्या रस्त्यावरती गाड्या पळतायत. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. सगळे महात्मा सत्संगीचे विचार करायला लागले की बाबाजी चाललेत कुठे. कारण प्रोटोकॉल प्रमाणे तर बाबाजीने अमुक ठिकाणी जायचं होतं, बाबाजी चाललेत कुठे. त्या गाड्या सत्संगी जवळजवळ एक 7-8-10 किलोमीटर, एक 10-15-20 मिनिटाचं अंतर कापून गेल्यानंतरला एका ठिकाणी थांबल्या. थांबल्यानंतर बाबाजीने सगळ्यांना तिथेच थांबायला सांगितलं. सुद्धा बाबाजी आणि सोबत सत्संगी गेली शर्माजी दोघेच जण सत्संगीजी काही पाय वाटेने चालायला लागले. पाय वाटेने चालता चालता सत्संगजी जवळजवळ किलोमीटरभर अंतर पार केल्यानंतरला सत्संगीची एक झोपडी लागली. आणि त्या झोपडीच्या बाहेर एक सत्संगजी वयोवृद्ध माताजी बसल्या होत्या. आणि बसल्यानंतर सत्संगजी सद्गुरू बाबाजीने पाहिल्यानंतर त्या माताजीने सत्संगजी बाबाजींचं दर्शन घेतलं. आणि बाबाजींना सत्संगजी बोलताना बोलल्या कि गुरु वचन के रूप में बुलाया था, बाबा हरदेव के रूप में आए हो. सत्संगजी बाबाजी फक्त हसले आणि माताजींना सत्संगी दर्शन दिलं. गोड शेंगदाण्याचा प्रसाद ग्रहण केला. भरपूर असे आशीर्वाद दिले आणि सत्संगजी मागे निघाले. गिरी शर्माजी बाबाजींना विचारता की बाबाजी मला कळलं नाही, प्रोटोकॉल प्रमाणे अमुक ठिकाणी जायचं होतं, तुम्ही इकडे कसे काय आले, तुम्हाला कळलं कसं. या माताजी आठवण काढतायत. बाबाजी म्हणतात की बाबा गुरुबचन सिंह जी महाराज जी ने इनको वचन दिया था, जब मैं इस तरफ आऊंगा तब मैं आकर जाऊंगा. बाबा गुरुबचन सिंह जींना ते त्या शरीर रूपामध्ये साध्य झालं नाही, म्हणून मला यावं लागलं. सत्संगीची गुरुचा आधार जो भगत घेतो ना, त्याला सत्संगीची शब्दाने अभिव्यक्त व्हायची देखील गरज नाही, पण हा विश्वास असणं गरजेचं आहे. भक्तीमध्ये एखाद्या नात्यामधला विश्वास तुटला तर काय होतं, नातं संपुष्टात येतच ना. पती पत्नीचं असो, भावा भावाचं असो, जावा जावाचं असो, गावा गावाचं असो, कुठलाही असो, जर दोघांमधला जर विश्वासाचा धागा तुटला तर त्या दोघांमध्ये सत्संगाची संबंध बिघडायला लागतात, नाती तुटायला लागतात. मग जर सत्संगाची निरंकार परमात्म्यानं सद्गुरूने सत्संगाची जर हे लक्षात घेतलं की माझ्या भक्तावरती विश्वास नाही आणि जर निरंकाराने गुरुने सत्संग मनावर घेऊन जर माझं नातं तोडलं तर या लोकांच्या परलोकामध्ये देखील सत्संगाची मला जागा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून सत्संग या मुक्तीपर्व दिनाच्या दिवशी ज्या साधू संत महापुरुषांना ज्यांनी बलिदान दिलं असेल, मग ते बाबा सज्जन सिंगजी वालात असतील, जगतमाता बुद्धवंतीजींच्या जीवनाला आपण प्रेरणा घेत असू, सत्संगाजी प्रधान भाईसाहेब लाल सिंगजींच्या जीवनातून आपण प्रेरणा घेत असू, सत्संगाजी राजमाताजींच्या जीवनातून प्रेरणा घेत असू, बाबा हरदेव सिंगजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेत असू, अथवा सत्संगाजी अनेक साधू संत महापुरुषांच्या जीवनातून जर प्रेरणा घेत असू ना, तर त्या सर्व संत महापुरुषांचा जीवनाचा आधार जर कोण असेल तर सत्संगाचे ज्ञान होतं. हा निरंकार तत्व होता, हा परमात्म्याचा बोध होता. आणि म्हणून सत्संग निर्माता सद्गुरू माता सविंद्र हरदेवजींनी एक तुम्हाला सुंदर असं एक घोष वाक्य दिलं. जीवनाला सुंदर करण्याचं, जीवनाला सुखकारी करण्याचं एक घोष वाक्य सद्गुरू माता सविंद्र हरदेवजींनी दिलं. की सद्गुरू माता सविंद्र हरदेवजींनी सांगितलं आपल्याला की निरंकार सहज जीवन काढा. ज्याला वाटतं ना माझं जीवन सहज बनावं, त्याने सत्संग निरंकाराचा आधार घ्यावा. आणि ज्याने निरंकाराचा आधार घेतला ना, तो जिवंतपणेच मुक्त झाला सगळ्या गोष्टीतून, सगळ्या बंधनातून. आणि म्हणून सत्संगजी संत निरंकार मिशनच्या वतीने हा मुक्तीपर्व दिवस साजरा करण्यापेक्षा तो साध्य करणं गरजेचं आहे. आणि तो साध्य तेव्हा होईल जेव्हा जीवनामध्ये अनुभूती, भक्ती, मग सत्संगाची मुक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकू. आणि म्हणून सत्संगाची वर्षानुवर्ष आपण हा कार्यक्रम साजरा करतो. त्याच्या मागे उद्देश केवळ हाच आहे की ज्या मोक्षपदापर्यंत, ज्या मुक्तीपर्यंत हे सर्व साधू संत महात्मा पोहोचलेत ना, त्यांच्यापर्यंत सत्संगी त्याच पायवाटेने तुम्हा आम्हाला आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करायचं. नाहीतर सत्संगजी मग ते संत तुकाराम महाराजांचं वाक्य देखील आहे की एवढ्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग शेवटचा दिस गोड कसा होईल, तर सत्संग जीवनामध्ये ते ज्ञान निरंतर टिकलं पाहिजे. नाहीतर सत्संगाची शासनाचा एक दुसरा पाठवतो, ठेवू का 1 मिनिटाचा, आणि मग तुमची रजा घेतो. एक व्यक्ती होता, प्रेमाने बोला.
त्या व्यक्तीला सत्संगाची तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं होतं आणि असं होतं की त्या गावामधून सकाळी एसटी जायची, सकाळच्या एसटीने त्या व्यक्तीला जायचं होतं आणि संध्याकाळी ते काम आटोपून येतो पण रात्र होणार होती आणि त्याला माहिती होतं की माझं जे एसटी स्टँड आहे गावचा, त्या गावच्या एसटी स्टँड पासून माझं घर जवळजवळ 100-150 पावलांवरती आहे आणि ते 100-150 पावलांवरती असलेलं जे माझं घर आहे त्यातून जाणारी जी पायवाट आहे ना, त्या पायवाटेवरती काळोख असतो. हे त्या माणसाला, त्या व्यक्तीला माहिती होतं. मग तो काय करतो की मला माहिती आहे की रात्र होणार, तालुक्यातून त्या जिल्ह्याच्या ठिकाणावर रात्र होणार, म्हणून तो व्यक्ती सोबत काय करतो, एक टॉर्च देतो, बॅटरी, आणि तो व्यक्ती सकाळची एसटी पकडतो, तालुक्याच्या ठिकाणी जातो, सगळी कामं आटोपतो, रात्री येतो. रात्री आल्यानंतरला एसटी स्टँडवरती उतरल्यानंतरला त्याला वाटतं, दिसतो की जे घराकडे जाणारी पायवाट आहे ना, ती अंधाराने सत्संगाची व्याप्त झाली. मग तो काय करतो, आपल्या बॅगेतून ती टॉर्च, ती बॅटरी काढतो, ऑन करतो आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून एक एक पाऊल टाकत आपल्या घरापर्यंत सत्संगी चालतो. थोडा वेळ चालल्यानंतर सत्संगाची त्याला त्याचं घर दिसू लागतं. इतकंच नाही, बाहेर जो सत्संगाची लाईट जळत होता ना अंगणामध्ये, तो लपाचा प्रकाश देखील त्याला दिसायला लागला. आता केवळ 20-25-30 पावलांवर त्याचं घर राहिलं असेल. त्याच्या मनात विचार आला की आता तर घरात पोहोचलोयच ना, बस एक 10-15 पावलं चालल्यानंतर मी घरामध्ये पोहोचणारच आहे, आता मला ह्या प्रकाशाची काय गरज. म्हणून तो व्यक्ती काय करतो, हातामध्ये असलेली टॉर्च आहे ना, ती ऑफ करतो आणि मग तिथे जो असलेला काळोख तिथेच होता. कुठे गेला होता का, नाही, प्रकाशाने थोडासा दूर झाला होता. तो काळोख पुन्हा सत्संगाची पडला त्या वाटेवरती आणि सत्संगी 2च पाऊल तो व्यक्ती टाकतोय तर तो ठेचाळल्यानंतर सत्संगाची पाय रक्तबंबाळ झाला. लंगडत अंगणामध्ये येतो. अंगणामध्ये आल्यानंतरला बघतो तर पायाला जखम झालेली, रक्तबंबाळ झालेल्या पायाला त्याची पत्नी धावत येते, बघते तर पाय ठेचाळला. पत्नी विचारल्यावर रोज किती वेळ ह्या वाटेतून जाता येता, तुम्हाला अंदाज नाही आला का? अंदाज नाही आला, ठीक आहे, पण तुमच्याकडे सकाळी घेऊन गेला जी टॉर्च होती ना, ती बॅटरी होती ना, ती बॅटरी तुम्ही वापरली नाही का? तो व्यक्ती म्हणतो की अगं मला असं वाटलं की मी आलोच की घरामध्ये, आता मला प्रकाशाची काय गरज, आणि म्हणून मी ती बॅटरी बंद केली. आणि बॅटरी बंद करता 2 पावलं चालल्यानंतर मला ही शिक्षा लागली. या हरीच्या लडक्यानं माझ्या जीवनामध्ये पण कधी ना कधी असं होतं. निरंकाराच्या जाणीवेपासून मी दूर होतो ना, या ज्ञानाचा प्रकाश बंद करतो ना,